फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अँड सेकंड थिंग की मी माझ्या घरामध्ये वॉटर लिली लावली होती, म्हणजे आहे. आणि वॉटर लिली कडून शिकण्यासारखी एक सुंदर अशी गोष्ट आहे की तुम्हाला दिसत असेल की वॉटर लिली पाण्यामध्ये जरी आली आहे बट तरी त्याच्या खाली चिखल आहे किंवा माती आहे, जे काय आहे ते. पण त्या चिखलाचा स्वतःच्या सुंदरतेवर किंवा स्वतःवर वॉटर लिली थोडा सुद्धा इम्पॅक्ट करून गेली. सो बेसिकली मला सांगायचं काय आहे की तुमचं सराउंडिंग कसंही असू दे, म्हणजे तुमचा माइंडसेट फिक्स असेल किंवा तुमच्या लाईफचे गोल्स फिक्स असतील तर दॅट डझंट मॅटर की तुम्ही कुठे आहात, कुठल्या चिखलात आहात, कितपत वाहून जायचं हे प्रत्येकाचं स्वतःने स्वतःसाठी ठरवायचं असेल. आयुष्याचे काही गोल जर फिक्स असतील तर माणूस कधीच वाहून जातो. सो येस, मला तरी ही गोष्ट वॉटर लिली कडून शिकायला भेटली की स्वतःचे काही मत असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग कितीही मोठा दलदल तुमच्या समोर असू देत किंवा चिखलात कोणी तुम्हाला ओढायचा प्रयत्न करत असू देत, तुम्ही नाही जात. तुम्हाला सर्वांना काय वाटतं हे प्रत्येकाने प्लीज कमेंट डाऊन करा की तुमचं ह्या सगळ्यांवरती काय मत आहे आणि तुम्हाला वॉटर लिली कडून शिकायला काय भेटलं हे सुद्धा कमेंट करा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.